नमस्कार. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ, अमरावती नागपूर रोडवरील हे गाव आहे. या गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी कुमारी साक्षी डोंगरे या ठिकाणी भाषण देणार आहे. मी परवाला गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त सार्वजनिक वाचनालय नांदगाव पेठ या ठिकाणी आलो होतो. त्या ठिकाणी आमचे सन्मित्र व या वाचनालयाचे सचिव श्री राजन देशमुख यांनी साक्षी आणि रेतू डोंगरे या दोन मुलींना त्या ठिकाणी आणलं होतं आणि या दोन मुलींनी खूपच सुंदर भाषण त्या ठिकाणी दिलं. तर आम्ही त्यांचे भाषण आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आलो आहे. ही गडलिंगपुरा नावाचा जो भाग आहे त्या भागामध्ये राहते आणि हे साक्षीचं आणि ऋतूचं घर आहे. आता मला वाटतं हे घरकुल त्यांना शासनातर्फे मिळालेलं आहे आणि त्याचं बांधकाम बहुतेक सुरू आहे. तर मी साक्षीला विनंती करतो की तिनं भाषणाला सुरुवात करावी. माझे नाव साक्षी डोंगरे, वर्ग 9वा. मी जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा कॅम्प अमरावती, झेडपी गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल कॅम्प अमरावती या शाळेत शिकते. मी मिशन ISच्या लाईव्ह पेजवरून आज बोलत आहे. येथे नांदगाव पेठचे सार्वजनिक वाचनालयाचे संचालक श्री राजन देशमुख व काठोडे सर यांनी मला येथे बोलायची संधी दिली, तर मी त्यांचे आभार मानते. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी मी तुम्हाला विनंती करते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, जिल्हा सातारा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्या बालवयापासूनच हुशार व धाडसी होत्या. त्यांचे लग्न वयाच्या 9व्या वर्षीच पुणे येथील महात्मा फुले यांच्याशी करून देण्यात आले. त्यांनी डोळसपण पाहिले की बहुजन, दलित, कामगार यांची पिळवणूक होत आहे. म्हणून म्हटले गेले की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तेविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. अज्ञान, निरक्षरता, गरिबी यांचे समूळ उच्चाटन व्हायला हवे यासाठी फुले कुटुंब पुढे सरसावले. 1848 मध्ये श्री तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. भारतातील आद्य शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले. परंतु बुरसटलेल्या अविचारी मंडळींनी तिला छळायला सुरुवात केली. तिला ते अपशब्द बोलत, तिच्यावर शेण, गोळे, दगड भिरकावत. परंतु ही धीरोदत्त महिला घाबरली नाही. ज्योतिबांना अशा समविचारांची निर्भीड व उत्साही पत्नी लाभली याचा त्यांना सार्थ अभिमान वाटे. त्यांनी आयुष्यभर रंजलेल्या गांजल्यांची मनोभावे सेवा केली. परंतु प्लेगच्या आजारात रुग्णसेवा करता करताच त्यांची लागण झाली. 10 मार्च 1897 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. अशा या महान थोर महिलेस माझे कोटी कोटी प्रणाम. यानंतर आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी मी तुम्हाला विनंती करते. श्रीमती चिमणाबाई व श्रीयुत गोविंदराव फुले या दाम्पत्याच्या पोटी ज्योतिबांचा जन्म झाला. बालवयातच मातृछत्र काळाने हिरावून घेतले. आत्याने त्यांचे पालन पोषण केले. वयाच्या 6व्या वर्षी त्यांचे प्राथमिक शाळेत नाव दाखल करण्यात आले आणि त्यानंतर शिक्षण संपले तेव्हा ते शेतीबागेत काम करू लागले. त्यानंतर त्यांचे इंग्रजी शाळेत नाव नोंदविण्यात आले. परंतु तिथे त्यांना कटू अनुभव हा आला की कार्यक्रमात त्यांना तुच्छतेची स्पृश्य भेदभावाची वागणूक मिळत असे. बालमनावर याचा खोल ठसा उमटला. बालप्रथेनुसार त्यांचे लग्न वयाच्या 11व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी करण्यात आले. त्यांनी 1848 मध्ये श्री तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. महात्मा फुले हे सावित्रीबाईंना घरी पाठ शिकवित असत, कविता शिकवित असत आणि ते त्याचप्रमाणे शिकत असत व शाळेतील मुलींना शिकवित असत. महात्मा फुले हे थोर विचारवंत होते, समाज सुधारक होते. त्यांनी
जेव्हा आपल्या भारतात बघितले की अज्ञान, निरक्षरता, गरिबी, अंधश्रद्धा हे सर्व आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे सर्व सावरल्यानं समाज प्रगत होणार नाही. म्हणून त्यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाज स्थापन केला. त्यानंतर त्यांनी 1883 मध्ये शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं व शेतकऱ्याची व आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती असं नमूद केलं. त्यानंतर महात्मा फुले यांनी असं सांगितलं की जर तुम्ही स्त्रीला शिकवाल तर पूर्ण कुटुंब प्रगत होईल. हे त्यांनी त्यांच्या लिखाणातून व भाषणातून समाजाला पटवून दिलं. बहुजन समाजाच्या हितासाठी या महामानवानं फार महत्त्वाचे कार्य केलं. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी वेचलं. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला. अशा या महान थोर पुरुषास माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. माझे नाव साक्षी डोंगरे, वर्ग 9वा. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा, कॅम्प अमरावती, झेडपी गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल, कॅम्प अमरावती. मी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे राहते. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. आपल्यासमोर साक्षी डोंगरे उभी आहे. ती जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकते आणि नांदगावसारख्या गावामध्ये राहते. नांदगाव हे अमरावती नागपूर रोडवरील छोटंसं गाव आहे. तिथल्या अगदी म्हणजे दलित वस्तीमध्ये ही मुलगी राहते आणि हिची आई MIDCमध्ये काम करते. परंतु इतक्या कमी वयामध्ये आजीच्या सहकार्याने तिनं सुंदर भाषण दिलेलं आहे. आपण हिचं सर्वजण अभिनंदन करूया. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध कुलगुरू डॉक्टर राजू मानकर हा कार्यक्रम लाईव्ह पाहत आहेत. त्याचप्रमाणे जळगावचे आमचे व्यक्तिमत्व तज्ज्ञ माननीय श्री अजाज शेख, तसेच अंबेजोगाईचे नागेश जोंधळे, सुरेश नाना फड हे सगळे या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. मी या सर्वांचे आभार मानतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.